नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या दिनभराच्या कार्यक्रमात. चला तर मग पाहूया माझा एक साधा पण खास दिवस कसा असतो. जर पहिले तुम्ही स्वराचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. उठल्या पहिले फ्रेश झाल्यानंतर देवपूजेची तयारी चालू असते माझी. देवा पूर्ण स्वच्छ पितांबरीने घासून त्याला तुपाचे वात लावून अगरबत्ती वगैरे करून हार वगैरे देवाला घालून रेडी करून झालं की मग स्वराला उठवते. स्वराला उठवण्यामागेच माझा खूप बराच वेळ जातो. त्याच्यानंतर ती फ्रेश झाल्यानंतर तिला स्कूलची तयारी करायला लागते, रेडी करावं लागतं. 10ची तिची स्कूल असते. तिला रेडी करण्यातच माझा 1 ते 2 अर्धा तास निघून जातो. नाश्ता सगळं रेडी करेपर्यंत तिला रडून शांत करेपर्यंतच माझा अर्धा टाईम निघून जातो. नंतर स्वराला स्कूलला जायचं टाईम होतो. त्यानंतर आम्ही रिक्षा पकडून स्कूलला जायची तयारी करतो. रिक्षामध्ये बसून स्कूलला जातो. स्कूलला सोडल्यानंतर मी रिटर्न पायी चालत येते. 10 ते 15 मिनटाचा रस्ता आहे. हेल्थसाठी पण चांगलं आहे, त्यामुळे मी तिकडून रोज चालत येते. तसं नॅचरल व्ह्यू घेत येते. तिथे गार्डन वगैरे खूप छान आहे. रस्त्याला खूप झाडं वगैरे लावलेली आहेत, तर तो खूप चांगला व्ह्यू आहे, त्यामुळे मी तिथून चालत येते. रोज येता जाता पक्ष्यांचा आवाज आणि पावसामध्ये मातीचा वास खूप छान वाटतं. ते पाहून खूप गार्डनिंग वगैरे केलेलं आहे त्या एरियामध्ये, म्हणून खूप छान वाटतं तिथून चालत यायला. येता मला आमच्या इथे चालता एक डेअरी लागते. तिथून मी आज पनीर विकत घेते. कारण की आज स्पेशली पनीरची भाजी करायची होती. त्यानंतर घरी येऊन मी कपड्यांची मशीन लावून पहिले दूध गरम करून घेते. त्यानंतर थोडंसं वॉक करते. स्वर असते त्यामुळे वॉक करायला टाईम नाही मिळत, त्यामुळे मशीनवरती वॉक करते मी. त्यानंतर देवपूजा करते, थोडं पाठ करते, श्रीमद दासबोध थोडं वाचन करते, उपासना करून घेते. त्यानंतर चहा बनवते, थोडं नाश्त्याची तयारी करते. चहा बनवून झाल्यानंतर नाश्ता करते. नाश्ता रेडी होईपर्यंत चहा बनते माझी. त्यानंतर लगेच जेवणाला सुरुवात करते. तर वरण बनवायचं होतं मला आज, मिक्स डाळीचं वरण. त्यासाठी सगळी तयारी चालू आहे माझी. कुकर लावून घेतलं पहिले, त्यानंतर फोडणीला सुरुवात केली. पनीर टिक्का मसाला बनवला होता आज मी आणि वरण केलं होतं. तर किचनमध्ये जसं जेवण करते तसं भांडी पटपट स्वच्छ करून घेते मी, म्हणजे मला जागा मिळते. किचन छोटं असल्यामुळे. स्वराची पण त्याचबरोबर तयारी झाली. सुहाना मसाला यूज करते मी, म्हणजे मसाल्याचा डब्बा बघा, हिंग यूज करते. आणि पनीर कट करून घेतलं फ्राय करून. त्यानंतर किचन क्लीन करून घेते मी मध्ये, म्हणजे भांडीचा पसारा आवरून घेते. पनीरची भाजी मस्त ग्रेव्हीमध्ये बनलेली आहे. त्यानंतर मी वरणाला फोडणी दिलेली आहे, सगळं आपण डेली रुटीनप्रमाणे. आणि तिन्ही पण माझे पदार्थ रेडी आहेत. मस्त असे तूप टाकून घेतलं त्यावरती, मस्त वास येतो आहे. आणि कोथिंबीर टाकली. त्याच्यानंतर भाकरीला सुरुवात करणार आहे मी आता. त्यासाठी मला 5 भाकरी बनवायच्या आहेत. 2 कप मी पीठ घेतलं, थोडंसं तेल टाकलं, म्हणजे नरम भाकरी होते. तुमच्या पिठाप्रमाणे तुम्ही गरम किंवा थंड पाणी घेऊ शकता. 4 ते 5 भाकऱ्या मला सकाळी लागतात, तर त्याची मी तयारी केली. त्या झाल्यानंतर पीठ असं चांगलं मळून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनिट ठेवायचं त्याला. त्याच्यानंतर भाकरी करून घ्यायची. मऊ एकदम भाकरी होते. थोडंसं तेल टाकल्याने एकदम सॉफ्ट होते, तव्याला चिकटतही नाही भाकरी. असे 4 ते 5 माझी भाकरी बनवून झालेली आहे. त्यानंतर किचन क्लीन करून घेतलं मी, स्वच्छ करून घेतलं किचन. सगळं माझं जेवण आवरून झालेलं आहे. किचन क्लीन केल्यानंतर स्वरा स्कूलचं टाईम होणार आहे येण्यासाठी. स्वरा स्कूलमधून आलेली आहे आणि माझं जेवण करून घेतलेलं आहे मी. आता निघाली आहे मी शॉपमध्ये. तर शॉपमध्ये आल्यानंतर माझं काम चालू झालं आहे ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत.